एका महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही बोलवलेले आहेत। माझ्याबरोबर सन्मान्य बलवान पवार साहेब आहेत, सन्मान्य आमचे देवेंद्र तांडेल आहेत आणि मच्छीमार संघटनेचे विविध सन्मान्य प्रतिनिधी आहेत। क्रॉफर्ड मार्केटच्या जो काही मच्छी होणार आहे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, त्या बाबतीमध्ये आमच्या या मान्यवरांच्या काही मुद्दे होते, काही प्रश्न होते, काही आक्षेपही होते। तिच्या आतमध्ये राजेश भाऊ आतमधली काही आक्षेपही होते आणि म्हणून त्या संदर्भात पहिलं मी त्यांना संपर्क साधला। मग मुंबई महापालिका आयुक्त साहेब आहेत, गगराणी जी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला आणि काल मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये किंवा जे हॉल जे आहे मीटिंग हॉल, तिथे मुंबईचे आयुक्त, या खात्याचा मंत्री आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे अन्य अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांची एक संयुक्त बैठक झाली आणि बैठकीमध्ये मच्छी मार्केटच्या संदर्भात मान्यवरांचे जे काही प्रश्न आहेत तिथे सकारात्मक अशी चर्चा झाली। प्रश्न यांनी उपस्थित केले, त्याची काही उत्तर आमचे अधिकारी तिथे देऊ शकले। यांचे काही आहेत त्या आक्षेपाबद्दल महापालिकेचे अधिकारी लवकरच परत एकदा दुसऱ्या आम्ही सगळेजण बसणार आहोत, जेणेकरून जो काय आम्ही विकास आदरणीय फडणवीस खाली करण्याचा प्रयत्न करतो त्याचा थेट फायदा या मच्छीमार समाजाच्या आमच्या लोकांना झाला पाहिजे। मच्छी मार्केट बनत आहे, मच्छीमार समाजासाठी बनत आहे, कोणाच्या बनत नाहीये। म्हणून ज्यांच्यासाठी आम्ही हे मच्छी मार्केट बांधतो ते समाधानी, त्यांना तिथे करण्यास ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्यांच्या मनाप्रमाणे झाले पाहिजेत, तरच त्याला अर्थ आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही काल चर्चा केली। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परत एकदा भेटू आहे आणि म्हणून पुढची जी काय माहिती आहे ते पवार असतील, तांडेलजी असतील, हे आपल्याला देतील आणि मग त्यानंतर आपण त्या बाबतीमध्ये बोला। छत्रपती मार्केट, फिश मार्केट हे माता रमाबाई आंबेडकर मार्ग, फोर्ट मुंबई या ठिकाणी 55 वर्षापासून सुमारे महाराष्ट्रातील सर्व बंदरातील मच्छीमारांचा व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालतो। ते ए ग्रेडचं महापालिकेचं मार्केट आहे। या मार्केटवरती लाखो मच्छीमारांचा आणि व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालू आहे। नवीनच त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, राणे साहेबांनी या आचरणाऱ्या व्यवसायाला शेती व्यवसायाचा दर्जा दिला, त्याबद्दल आम्ही सर्व मच्छीमार बांधव आणि सर्व व्यापारी त्यांचे आभारी आहोत आणि त्यांचे ऋणी आहोत। परंतु या व्यवसायावरती आता नवीन जे संकट निर्माण झालेलं आहे, मुंबईतलं हे मार्केट काही कारणामुळे धोकादायक निर्माण झालं असं ठरवून महापालिकेने ते पाडलं आणि क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी जे स्थलांतर करण्याचा मनोदय महापालिकेनं चालवला। नवीन इमारत जी बांधण्यात आलेली आहे ती इमारत त्याच्यामध्ये अर्धवट आहे आणि आमचा सर्व मच्छीमारांचा आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे की महापालिकेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये मच्छी मार्केट हे बेसमेंटमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये चालवणं अशक्य असताना काही महापालिकेचे अधिकारी हे जाणून बुजून जबरदस्तीने बेसमेंटमध्ये मार्केट यामध्ये त्यांचं नियोजन करण्याचा केलेलं आहे। त्याच्या विरोधात तीव्र असंतोष मच्छीमार बांधव आणि सर्व व्यापाऱ्यांचा निर्माण झालेला आहे।
क्राफर्ड मार्केट हे क्राउडेड एरियाच्या आजूबाजूच्या परिसरात असल्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही, मार्केट चालू शकणार नाही हे वारंवार आम्ही महापालिका आयुक्तांच्या नजरेस आणून देताना मात्र काही अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटिसेस देऊन जबरदस्तीने हे मार्केट क्राफर्ड मार्केटच्या बेसमेंटमध्ये स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मच्छीमार संघटना, अशातल्या 15 ते 20 संघटनांनी येणाऱ्या 22 तारखेला आम्ही महापालिकेवरती एक प्रचंड असा तीव्र मोर्चा काढण्याचा जो निर्णय घेतला, या अनुषंगाने नितेशजी राणे या खात्याचे मंत्री या नात्याने त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये देवेंद्रशी, माझ्याशी आणि महापालिका अधिकाऱ्यांशी जेव्हा त्यांनी संपर्क साधला आणि काल महापालिकेच्या कार्यालयामध्ये जी मीटिंग घेतली, काही प्रश्न सोडवण्याचा निश्चिततेनं चांगलं पाऊल त्यांनी टाकलं, त्याबद्दल आम्ही मच्छीमार बांधवांच्या वतीनं, व्यापारी संघटनांच्या वतीनं त्यांचे मनापासून त्याच्यामध्ये आभारी आहोत. परंतु या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की मार्केटमधील असणारा हा व्यवसाय जाणून बुजून मुंबईच्या बाहेर त्याच्यामध्ये जाईल, किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर जाईल, अशा पद्धतीची भीती ह्या व्यापाऱ्यांच्या मध्ये आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या मध्ये निर्माण झाली. या असणारा मार्केटला त्याच्यामध्ये वाचवण्याचं काम महाराष्ट्र शासनानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये नितेशजी राणे साहेबांनी त्याच्यामध्ये करावं आणि ते करतील असा आम्हाला त्याच्यामध्ये विश्वास वाटतो. म्हणून मी ज्या अधिकच्या चर्चा ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांच्या बरोबर आणि नितेशजी राणे साहेबांच्या बरोबर या पुढच्या 3-4 बैठका घेऊन त्याच्यामध्ये हे प्रश्न सोडवण्याचं राज्य शासनाच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला जे आश्वासित केलेलं आहे त्या आश्वासनाचा आम्ही आदर करतो. आमचा जो असणारा हा मोर्चा जो आहे तो मोर्चा आम्ही रद्द न करता स्थगित करण्याच्या बद्दलची घोषणा देवेंद्रजी तांडेल आपल्यासमोर करतील. परंतु तत्पूर्वी आज हे काही छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पुनर्विकसित व्हावं, त्याच ठिकाणी ह्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि मच्छीमारांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी संधी मिळावी ही आमची आग्रहाची मागणी मात्र आजही त्याच्यामध्ये माननीय राज्य शासनाकडे माननीय आयुक्तांच्याकडे आहे, ती राहील. मंत्री महोदयांनी त्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि मच्छीमार बांधवांच्या आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना आणि माननीय मंत्री महोदय यांना त्याच्यामध्ये विनंती करत आणि आमचा येणारा जो आंदोलनाची दिशा आहे ती आम्ही कायमची रद्द न करता स्थगित करीत आहोत अशी या ठिकाणी मी आपल्यासमोर घोषित करतो. सर्वप्रथम मंत्री महोदय सन्माननीय श्री नितेश राणे साहेब आणि आपले पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती मनापासून व्यक्त करत आहे. त्याचं कारण आतापर्यंत जो काही संवाद झालेला आहे किंवा संवाद होत होता तो एकतर्फी होत होता. ह्या मुद्द्यावर आम्ही अनेक निवेदनं प्रशासनाला दिलेले आहेत, परंतु त्याच्यावर कसलंच उत्तर प्रशासनाकडून येत नव्हतं. मधल्या काळात जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक दिली आणि त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनी आणि भगिनींनी बातम्या छापण्यात आल्या आणि प्रसारित करण्यात आल्या, त्या धर्तीवर संवाद प्रसारमाध्यमातून सुरू झाला. म्हणजे आम्हाला उत्तर ते पत्र न देता तदनंतर मग मंत्री महोदय सन्माननीय श्री नितेश राणे साहेबांनी पुढाकार घेऊन ह्या विषयाचा वाचा फोडण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. अधिवेशनाच्या कठीण काळात सुद्धा त्यांनी आणि 3 दिवस आम्ही बैठका चालू होत्या, त्या दिवशी पुन्हा काल सभा सुद्धा झाली आणि त्यात आमच्या महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यातलं एक मागणी सकारात्मक त्या बैठकीत झाली, ते म्हणजे की जोपर्यंत आमचं समाधान होत तोपर्यंत फुटपाथवर आमचं स्थलांतर करू देणार नाही. हे त्या सभेत मिळालेलं आहे. राणे साहेबांनी सुद्धा ते पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे जो काही आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे ती तुर्तास स्थगित करत आहोत, मागे घेत नाही आहोत. कारण की जोपर्यंत आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. त्याचबरोबर त्या मार्केट हा जे विशेष आहे ते म्हणजे की एक फार मोठी इंडस्ट्री आहे. वार्षिक 2000 कोटीचं वार्षिक उलाढाल ह्या मार्केटमधलं होतं. 1 लाख मच्छीमार ह्या मार्केटवर अवलंबून आहेत. APMCच्या धर्तीवर कार्यरत असणारं हे मुंबईतलं किंवा राज्यातलं एकमेव मार्केट आहे. त्यामुळे या मार्केटला एक साधारण मार्केट न बघता एक व्यावसायिक इंडस्ट्री बघणं शासनाची आणि सरकारची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पावले उचलले जातील. आमचे जे मागण्या आहेत, आम्हाला बेसमेंटमध्ये जायचं नाही आहे, आमचे जे आमचं जे मार्केट आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण निर्माण केलं पाहिजे. तशी घोषणा जर होत असेल तर त्या पद्धतीने झालं पाहिजे, आमचं समाधान झालं पाहिजे, तरच आम्ही ह्या मुद्द्यावरनं म्हणजे आम्ही सरकारचं आभार मानू. तोपर्यंत हे मार्केट 22 तारखेला जे आम्ही आंदोलन काढलेलं आहे ते स्थगित करत आहोत. 15 दिवसानंतर
होतील त्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलनाची हाक देणार आहोत. अजून एक छोटासा विषय याला जोडतो. ज्या विकासकाला हे काम दिलेलं आहे त्याहीबद्दल ह्या सगळ्या जणांचे काही आक्षेप आहेत, काही प्रश्न आहेत. ज्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवली म्हणून मी ह्यांना विनंती केलेली आहे की आपण हा विषय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या इथे घेऊन जाऊ, त्यांना सगळी वस्तुस्थिती समजू आणि साहेब योग्य न्याय देतील असा विश्वास त्यांना ह्या निमित्त आहे. म्हणून राज्य सरकारच्या वतीने या खात्याचा मंत्री म्हणून मी पवारजी असतील, आमचे देवेंद्र तांडे आणि त्यांचे जे सहकारी इथेही आहेत किंवा आमचं ऐकत असतील त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी आज ही स्थगित केलेलं आहे. चर्चा आमची सुरू आहे. मी नवीन मार्केटला पण आम्ही भेट देणार आहोत, जुन्या मार्केटला पण आम्ही आयुक्तांबरोबर भेट देणार आहोत, जेणेकरून जे बनणार आहे ते ह्यांच्या हिताचं बनलं पाहिजे. शेवटी ह्यांना पिढ्यानपिढी तिथे बसायचं. आयुक्त मंत्री बदलतील पण ह्यांची जागा बदलणार नाही, ह्यांचा व्यवसाय बदलणार नाही आणि म्हणून जोपर्यंत ह्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा संवाद आमचा दृष्टिकोन आहे, आमची तयारी आहे. शेवटी सरकार असो महापालिका असो आम्ही जनतेची सेवक आहोत, त्या दुसऱ्या कोणाची सेवा करण्यास भूषवत नाहीये आणि म्हणून 100% आमच्या मच्छीमार बांधवांचं समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलू. म्हणून या सगळ्यात मान्यवरांचं त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील या संबंधित विचार बोले. नहीं मगर इस बारे में कुछ है क्या कि आपको विषय ही समझाने या इंटरेस्ट नहीं है? थोड़ा दिखाओ तो करो, 4-5 सवाल पूछने का फिर मुख्य विषय पे. महापालिका आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, त्यांचा सकारात्मक एकत्रित रिप्लाय होता का? तुम्ही भेट घेतली? नक्की ना. किंवा महापालिका आयुक्त हे सरकारचे प्रतिनिधी, मीही सरकारचा प्रतिनिधी आहे, मी त्या खात्याचा ते महापालिका आयुक्त आहे. गगराणीजी हे राज्य प्रशासनाबद्दल असलेला त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. आमच्यासाठी ही गोष्ट आहे की गगराणीजी आज त्या कमिशनरच्या खुर्चीवर आहे म्हणून त्यांनी सगळा विषय काय होता कम्युनिकेट होता. हे जे बोलायचे ते कधी कधी महापालिका आयुक्ताकडे पोचायचंच नाही. आम्ही मी मधला दुवा बनलेला, मधला त्या कोकणातल्या साखव तयार केलेला आहे. त्यानंतर त्यांनी काही विषयासाठी वेळ मागितलेला आहे. त्यांनी आपल्या अधिकारी वर्गाला अभ्यास करायला सांगितलेला आहे. म्हणून परत एकदा त्यांच्यावर बसून ह्याच्यावर तोडगा कसा निघेल या दृष्टिकोनातून पावलं टाकू. मागील काही दिवसांपासून यांचा आक्षेप आहे, त्या आक्षेपाचं नेमकं कारण काय, कोण आहे ते विकास प्रक्रिया सुरू केली, ई टेंडरिंग केलं त्यावेळेस काही कंडिशन्स महापालिकेने देण्यात आले. त्यातलं कंडिशन असं होतं की जी कोणी बिडर असतील त्यांचं वार्षिक उलाढाल 500 कोटीचं असलं पाहिजे आणि मागील 3 वर्षाचं नेटवर्क हे 200 कोटीचं असलं पाहिजे. आता हा जो विकासक आहे आव डेव्हलपर त्याच्यामध्ये 3 डायरेक्टर्स आहेत आणि त्या कंपनीची स्थापना ऑक्टोबर 2023 मध्ये झालेली आहे. 1.5 वर्षसुद्धा ही कंपनी स्थापन झालेली नाही आहे आणि त्या कंपनीला कवडी मोलाच्या भावामध्ये हे भूखंड देण्यात आलेलं आहे. 370 कोटीला 30 वर्षाच्या भाडे करारावर, त्याचबरोबर 1 रुपया पुढील 30 वर्षाचं 1 रुपया भाडे करारावर, म्हणजे 60 वर्ष 370 कोटीला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आमची अशी विनंती असणार आहे मंत्री महोदयांना सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यात लक्ष घालावं आणि खरंच जर काही घोटाळा असेल तर तो तिथेच थांबून तो प्रक्रिया थांबावी आणि पुढे मग निर्णय. काही दिवसांपासून कोळी बांधवांसाठी चांगले निर्णय घेताना दिसून येत आहे. यांची जी मागणी आहे एकंदरीत मोर्चाची वगैरे, मग महापालिका एकदा भेट घेतल्याच्या नंतर प्रॉपर मार्केटचा जो विषय आहे किंवा यांचा जो विषय आहे तो म्हणजे मार्गी का लागत नाही? मार्गी लागत नाही असा विषय, ह्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. आम्ही बांधतो कोणासाठी आहे? आमच्या मच्छीमार बांधवांसाठी. ते बसणार कसे, कुठे गाड्या कशा उतरणार, जागा कशी असणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या मार्केटचं काम पूर्ण करायचं आहे. म्हणून मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळे प्रयत्न आहेत. जेणेकरून आज यांच्यामधला चांगला संवाद आम्ही साधू केला. ह्यांना जे मनातल्या 4 गोष्टी आहेत त्यांनी आपल्या आयुक्त साहेबांशी हे बोलले, आम्ही राज्य सरकार म्हणून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे फिश मार्केट, मच्छी मार्केट पूर्ण करावं या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतो.
मच्छीमारांचा प्रश्न तुम्ही वारंवार उपस्थित करता. मागे सुद्धा तुम्ही एक भेट दिली. भाऊच्या धक्क्याला सुद्धा जे कोळी किंवा जे मूळ मच्छीमार आहेत त्यांना बाजूला करून इतर धर्मीय जे आले आहेत पुढे. काही दिवसांपूर्वी ससून डॉक येथे सुद्धा अशाच प्रकरणाने एक आंदोलन झालं होतं. मच्छीमारांची अवस्था का झाली? ह्या आमच्या मच्छी जो किनारपट्टीचा भाग आहे, तुम्ही कालचा अगर माझं भाषण विधान परिषद मोठ्या प्रमाणामध्ये इथे बांगलादेशी रोहिंगे आदी मानसिकतेचे जे लोक आहेत आपल्या किनारपट्टीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपला जो मूळ मच्छीमार बांधव आहे तोच स्थलांतरित व्हावं, त्याचा व्यवसाय बंद व्हावा आणि ह्यांनी किनारपट्टी घेतल्यानंतर हे विविध पद्धतीने इकडे ह्या अशा राज्यामध्ये शहरामध्ये असंतोष कसा निर्माण होईल हेच लोकांचे जिहादी लोकांचे चालू होतात. म्हणून आमचा लढा ह्या सगळ्या मानसिकतेच्या विरोधात आहे. शेवटी स्थानिक मच्छीमारांच्या कोळी बांधवांचा पहिला अधिकार या मुंबईवर आहे आणि म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहावे आणि असा कोणीही आमच्या मुंबई शहराकडे महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणारे लोक असतील त्यांना आम्हाला थांबवायचं आहे. म्हणून आम्ही या दृष्टिकोनातून पावलं उचलतोय. सरकार आपकी है, इसमें कहाँ पर आ रहा है? जो कर सकते उनके ऊपर कार्रवाई क्या बांग्लादेशी के ऊपर कर रहे हैं ना, बोला नहीं कर रहे. प्रतिबंधित कहाँ है? काय म्हणजे सब जगह कार्रवाई शुरू है. हम लोग ने एक पहल ऐसी की है कि पहले सिर्फ हम लोग आधार कार्ड चेक करते थे, आधार कार्ड के साथ वोटिंग कार्ड आईडी भी चेक करना हम लोगों ने शुरू कर दिया है. पहले करीब क्या होता था, कुछ तो के होना काम. अभी मैंने अपने डिपार्टमेंट के सभी अधिकारियों को बोला है कि वो आईडी ताकि वो उधर का वोटर है क्या, हमारे इधर का मतदार है क्या, ये चेक करने के बाद ही उसको उधर रहने दीजिए, रहने दो, वरना उसका डिपोर्ट का प्रोसिजर. सर असे अनेक प्रश्न आहेत की विकास कामं तिथे आल्यानंतर मच्छीमार त्यांना स्थलांतरित केलं जात आहे दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुद्धा नीट होऊ शकत नाही. यालाच विरोध मुंबई असेल उपनगर असेल यामध्ये जास्त बघा, मुळामध्ये तो ओरिजिनल निर्णय का घेतला गेला, कुठेतरी ती इमारत कोसळली आणि म्हणून हा स्थलांतरितचा निर्णय घेतला गेला. कोणी चांगलं चाललं असेल आणि कोणी मुद्दामून केला असा विषय नाही, पण मुद्दा ही लढाई किंवा ही जागरूकता त्याच्यासाठीच महत्वाची आहे. आज बघा, सरकार म्हणून मी त्यांच्याबरोबर बसलेलो आहे, महापालिका आयुक्त त्यांच्याशी संवाद साधतायत, म्हणजे आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. आमचं म्हणणं आहे सरकार तुमच्याशी बोलताय ना, मग आंदोलनाची गरजच नाहीये. फडणवीस साहेब आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं सरकार, आम्ही मंत्री म्हणून काल मी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तर ह्यांच्यावर जाऊन 2 तास जाऊन तिथे बसलो. आम्हाला ह्यांची काळजी आहे म्हणून जाऊन बसलो, आम्हाला ह्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून आम्ही ह्यांच्याशी संवाद साधतोय. मी तुम्हाला विश्वास देतो अशा ह्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही तर आमच्या कारकिर्दीत व्हायला देणार नाही. बोला आता सुरू करा, मला माहिती आहे. राज ठाकरेंची एक सभा होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले की लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे 1ली ते 5वी पर्यंत. जर तसा त्यांचा प्रयत्न असेल शाळा बंद पाडू. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदीचा शकुनी मामा कोण आहे, बरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, त्याचा हात धरून असं वरती केला, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय सुरू केला. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते GR रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी हा प्रस्ताव आणला, ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला, त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये? तो ह्या चित्रपटाचा विलन आहे, तो शकुनी मामा इकडचा. खरं म्हणलं तर राज साहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये. मोर्चा काढायचा होता, खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता, कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे. ज्यांनी तुमचे GR रद्द केले, ज्या सरकारने, ज्या मुख्यमंत्र्यांनी, कसे ह्याचे विलन होऊ शकतात? त्यांचे आपण उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की बाबा ह्यांनी, उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली, त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, बाबा तुला काय एवढं प्रेम? याच उद्धव ठाकरेच्या काळात, सरकारच्या महाविकास आघाडीच्या काळात भायखळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं, तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला. तो एवढा त्या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला, म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले.
खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही मराठी नाही, आम्ही या पाकिस्तानवरून आलोय. त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण, त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज सामनामध्ये बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राज साहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची, एवढंच बंधुप्रेम. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीचं कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या तो सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे. सर, राज ठाकरे आपल्या भाषणात की आपल्या पक्षाचे खासदार हे टॉस कोणी उडवायचं. आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून चुकलंय ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. अशी हाऊस मध्ये बोललेलं आहे, कोणी करत नाहीये. मध्ये घेणारी जी सभा आहे तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत. नयानगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन, नवानगरमध्ये लागू होता तिकडे, तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना नाहीये तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात नाही बोलेगा जो करने का करो हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, हे माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना करा, त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. दिखा सकता है किसी टोपी वाले से, भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद भी हिंदी बात करते हैं. तो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते, हिंदी बोलते हैं ना. तो किसी की ताकत नहीं है कहने के यहाँ पे हमें हमसे मराठी बुलवाए, समझे नहीं. बरोबर है. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार. त्या ह्यांना सूट दिलेली आहे धमक्या देणे. इस्लाम राष्ट्र बनवायचे आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय. ह्यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण बोलत हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐक, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. बोला. संजय राऊत म्हणतायत की दुबेंबद्दल पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाहीये. दुबेंनी इतकी वक्तव्य. संजय राजाराम राऊत झालंय होय. त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे. त्याच्याकडे टेप ठेवतो. टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना पडेल. आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून. आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही. मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं. जेणेकरून नयानगर भेंडी बाजार मध्ये शिरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून, बिर्याणी पार्टी व्हाव्यात म्हणून. देखो हिंदू कैसे आपस में झगड़ रहे, हमको यही चाहिए. आज सामनाचा विषय काढला. सामनाला मोठी मुलाखत आली उद्धव ठाकरेंची, संजय राऊतांनी घेतली. माझ्या घरी पाणी येतं बाबा, मी सामना नाही वापरत. ते असं म्हणतायत की निवडणूक आयोग म्हणजे शेतकऱ्याला
हो बरोबर ना, कारण लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही? तेव्हा तर अल्लाह अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नलबाजारमध्ये. तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेत वाईट वाटले नाही? त्याचं असंही की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे, बाकी पावसाळ्यात आलेले गांडूळ आहे. लक्षात घ्या, ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता. तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता. जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं. तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला. या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना. मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? ठाकरेंनी आवाहन केलंय की ज्या पद्धतीने आता कोणी मुख्यमंत्री की पहिली ते शाळेमध्ये हिंदी सक्तीकरण करून बघा, आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करा, मदरसे बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काही होत नाही. अहो बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. मला ते आतंकवाद्याचे हड्डे नाहीत, ते शिक्षण कुठे आहे तिथून? हो गया मराठी मराठी संपले का? उद्धव ठाकरेंनी पक्षातून होणाऱ्या आउटगोईंग वरती पण भाष्य केलेलं आहे. बला गेलेली आहे, तसेच अनेक जे लोक गेले ते बाहेर काढले. हो बरोबर. शेवटी काय उद्धव ठाकरे राहणार आहे, बाकी सगळे बला निघणार आहेत. स्वतःची चूक कधी ओळखायची. मी माझं कुटुंब, माझी जबाबदारी तेवढंच. मी आणि पाटणकर. मुंबईला गुजरातच्या ताब्यात घ्यायचं कट रचला जातोय केंद्रामधून, असंही काल भाजपमध्ये. अहो मुंबईला आणि देश महाराष्ट्राला इस्लामीकरणाचा खरा धोका आहे. जिहाद्यांकडून आपल्याला, ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना, त्यांच्याकडून धोका आहे. म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाही आहे जे काही विषय चाललेले आहेत. आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय. कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीच्या हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाहीये. कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी, आमच्या जे काही विघ्न तयार केले जातात ते तयार करणारे हिंदू नसतात, ते जिहादी असतात. गणेश चतुर्थी साजरा करत असताना हिंदू सगळे हिंदू एकत्र येतात. जेव्हा आपण दहीहंडीचा तो आपण वरती हे करतो, तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात. त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. हिंदूंमध्ये फूट पाडून आपण आपलं नुकसान. अनेक वेळा मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतात, मात्र पहिल्यांदाच या विषयावरती राज ठाकरेंची भूमिका आहे ती भाजप मुख्यमंत्र्यांच्या. बघा शेवटी राजसाहेबांना विषय कळतात, पण मुद्दा एवढंच म्हणायचं आहे, राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण विलन, कोण हिरो आहे, कोणी जी आर रद्द केला आणि कोण मुख्यमंत्री असताना हा जी आर काढला. साहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण, शकुनी मामा कोण, ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता, तोच खरा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा शकुनी मामा आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुमच्यासोबत येण्याबद्दल सुनील तटकरेंनी वक्तव्य केलंय की जर शरद पवार आमच्यासोबत द्यायचं भाजप घ्यावी लागेल.
तुमच्यासोबत आले पण ते आमचे वरिष्ठ बघून घेते ना. पण तुम्हाला चालेल का प्रशांत? चालेल का नाही चालेल हा निर्णय आमचे वरिष्ठ बघतील, ते मला बोलण्याचा अधिकार नाही. सर हिंदी में जानना राज ठाकरे ने सवाल ही मेरा रोल 2 मिनट कि और उसमें उन्होंने कहा राज्य सरकार दिल्ली से 5वीं कक्षा तक हिंदी ऑप्शनल लाने का कोशिश करेगी तो हम स्कूल बंद कर देंगे. मैं राज साहब को बोलूंगा स्कूल बंद करने के बजाय मदरसा बंद कर डालो ना, क्योंकि मदरसा के अंदर पढ़ाई नहीं की जाती है, मदरसा में कोई भी मराठी नहीं सिखाई जाती है, वहां तो उर्दू की सख्ती है. और मदरसा में सच्ची में पढ़ाई की जाती है कि उसके अंदर आतंकवादी बनने के लिए सब पढ़ाई की जा उसको सिखाया जाता है. कुछ महीनों पहले बुल्डाना के एक मदरसा में यमन के नागरिक मिले थे अपने को, सरकार को. बहुत मदरसा के अंदर तलवारें मिलती है, जिलेटिन की काड़ियां मिलती है. तो हमको की स्कूल बंद कर ये जिहादों के माध्यम से चलाने वाले ये मदरसा को बंद करना चाहिए ना, कि वहां की कोई भी मराठी नहीं सिखाता, वहां को कैसा है अंदर. इसके अलावा उन्होंने कहा अगर कोई मराठी हिंदी में बात नहीं करता है तो उसके कान के नीचे जरूर मारा जाएगा. इससे फिर एक बार उन्होंने अपनी धमकी, इसलिए बोल रहा हूँ ना, तो वो कान के नीचे की आवाज ये उधर नया नगर से निकलनी चाहिए, क्यों नया नगर में कोई भी मराठी बोलता नहीं है. वहां तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान भी मानने वाले लोग नहीं, उनको उधर कोरोना कोई उधर मास्क पहनता नहीं था, किसी ने वैक्सीन नहीं ली थी. लव जिहाद लैंड जिहाद का अड्डा है वो नया नगर उधर का मीरा रोड का, तो वहां कराटी की शक्ति होगी, वहां क्यों कान के नीचे आवाज नहीं निकलेगी. मैंने आपको वीडियो बताया ना, धमकियां दी जा रही है कि किसी कुत्ते में दम है तो आ जाओ. हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाने की जो जिहादियों की जो कोशिश है ना, उसको रोकने के लिए हम सब हिंदू बन के साथ में आने चाहिए. हिंदू बन आपस में हिंदू करेंगे ना तो भेंडी बाजार में शीर कुरमा की पार्टी होगी. सर राज ठाकरे ने ये भी कहा कि आपके पार्टी के एक सांसद थे निशिकांत दुबे, उन पर एक टिप्पणी करते हुए अरे बाकी लोगों को भी न्याय दो ना, सभी पूछ रहे हैं. क्या कहेंगे जिस तरीके से राज ठाकरे ने कहा है कि देखिए में आएंगे तो उन्हें डुबो कर देखिए निशिकांत दुबे जी ने जो कहा है उसके बारे में भारतीय जनता पार्टी के हमारे आशीष शेलार जी हो और हमारे सभी लोगों का मत है कि वो हमको मान्य नहीं, हमारी भूमिका वो नहीं है. जो वो बोल रहे हैं उससे हमको हमारा बिल्कुल समर्थन नहीं है. मगर हमको हिंदुओं में भी इस तरीके से बटेंगे तो कटेंगे करना नहीं है. हिंदुओं को में रहना जरूरी है, एक है तो सेफ है. ये हमारे पंतप्रधान मोदी जी ने क्यों नारा दिया था, एक रहेंगे तो ही सेफ रहेंगे, वरना ये लोग आपस में आपको लड़ा के इस हमारे राष्ट्र को इस्लाम राष्ट्र घोषित कर देंगे. आज लंदन में देखिए क्या हो रहा है. आज अमेरिका का महापौर का मेयर का कैंडिडेट कौन है. तो आज अगर हम लोग सतर्क होंगे नहीं और कल अगर उद्धव ठाकरे का विचार सोच का अगर महापौर इधर बैठ गया तो जैसे उनके सांसद चुन के आए थे और उसके बाद जैसे पाकिस्तान के झंडे लहराए गए थे, सरतन से जुदा और अल्लाह अकबर के नारे दिए गए थे, वैसे ही मुंबई महापालिका का महापौर कल कोई अब्दुल या शेख बनेगा तो यहाँ मुंबई के हिंदू सेफ होंगे क्या, या हमारे मछुआरे सेफ होंगे क्या. तो इस बारे में हम लोग ने सोचना चाहिए. राज ठाकरे ने अपने कार्यकर्ता को कहा है कि जिसे मराठी नहीं आएगा आप उसे मार सकते हैं. खुला समर्थन वो अपने कार्यकर्ताओं को कर रहे हैं. इसको किस तरीके से देखिए हमारी सरकार राज्य में है, लॉ एंड ऑर्डर पूरा हमारे कंट्रोल में है. हमारे देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व के नीचे ये सरकार है. कोई भी किसी को ऐसे मारेगा और कोई हम चुप बैठेंगे ऐसा कहीं भी लिखा नहीं है. आजमाना है कि तो आजमाओ, कोई प्रॉब्लम नहीं है. मगर हम किसी को इस तरीके से, और हम तो बार बार बोले हिंदुत्ववादी सोच की सरकार है, हिंदू समाज ने हमको चुन के इधर बिठाया. इधर आज मैं आमदार मंत्री है ना, वो हिंदुओं की वजह से हूँ. तो कोई हिंदू के तरफ अगर टेढ़ी नजर से देखता होगा ना तो हम नहीं छोड़ेंगे. और
मैं तो आगे जाके इतना भी कहूंगा, जो मुंबई में रहने वाले, महाराष्ट्र में रहने वाले जो मराठी लोग हैं, उनको भी ये पसंद नहीं है कि हिंदुओं को बांटा जा रहा है। बांटे कटेंगे तो बटेंगे के ब्रांड एम्बेसडर है क्या ये ठाकरे बंधु दोनों? तो इस तरीके से हम लोग होने नहीं देंगे। आप एक तरफ कह रहे हैं कि इस तरह की घटनाओं को बर्दाश्त नहीं किया जाएगा, सरकार हिंदुत्ववादी है और कानून अपना काम करेगा, लेकिन ऐसी घटनाएं बार बार बढ़ रही हैं सर। अलग अलग जगहों पर अलग अलग तरीके से टारगेट किया जा रहा है और उन्हें जो है सबके सामने ह्यूमिलिएट किया जा रहा है और कार्रवाई के नाम पर केवल FIR दर्ज हो रही है। आपको नहीं लगता है केवल खानापूर्ति जैसी कोई चीज हो रही है कि कोई एक स्ट्रॉन्ग अगर एक्शन हो तो इस तरीके की चीजें बंद हो? ये सारी पुलिस स्टेशन के अंदर, लॉकअप के अंदर क्या क्या होता है वो सारी इंफॉर्मेशन तो मीडिया के पास नहीं पहुंचती ना। तो उनको जो सबक सिखाना है ना वो हमारी पुलिस अच्छी तरह से सिखा रही है। आपको मैं विश्वास देता हूँ, हिंदू समाज को विश्वास देता हूँ कि सरकार ये आप लोग के साथ है। कोई भी इस तरीके की घटना घटती होगी तो हमारे मुख्यमंत्री जी ने स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन दिया है कि कड़ी से कड़ी सजा दो उनको। कोई भी कार्रवाई से छूट नहीं पाएगा अगर कोई हिंदुओं के ऊपर हाथ उठाएगा तो। निशिकांत दुबे एक चुने हुए प्रतिनिधि है, अगर इस तरह से जनप्रतिनिधि को सरेआम मारने की धमकी, पीटने की धमकी अगर एक नेता दे रहा है तो क्या सरकार उस पर कार्रवाई करेगी, मामला दर्ज करेगी राज ठाकरे पर? देखिए, अभी वो सरकार के प्रमुख बन के उसके ऊपर जरूर निर्णय लिया जाएगा कि कोई किसी को इस तरीके से धमकी दे के ऐसी छुट्टी की। आखिर में वो चुन के आए हुए सांसद है, उसके बारे में हमारी सरकार निर्णय जरूर लेगी। राणे साहब, जिस प्रकार से मुखपत्र सामना में इलेक्शन कमीशन को पत्थर कहा जाता है कि ठाकरे ब्रदर्स को खत्म करने की साजिश रची जा रही है, मुखपत्र सामना में जिस प्रकार से उद्धव ठाकरे की एंट्री को सरकार कैसे देखती है? देखिए, ऐसा है कि फिर यही इलेक्शन कमीशन के बारे में बुरी बात लोकसभा के रिजल्ट के बाद क्यों नहीं बताई गई? क्योंकि तुम्हारे सांसद चुन के आए इसलिए। तभी तो तुमको इलेक्शन कमीशन से तो बहुत प्यार था कि डेमोक्रेसी जिंदा है, या है क्या है। बड़े बड़े उनके सांसद सब चुन के आने के बाद हरे झंडे क्या लहराए है, पाकिस्तान जिंदाबाद क्या बोल रहे, तभी सब चालू था। फिर अभी जाके तुमको इलेक्शन कमीशन क्यों बुरा लग रहा है? क्योंकि तुम्हारे विधायक चुन के नहीं आए इसलिए। तो ये जो ढोंगीपना जो है ना, ढोकला जो का आप बोलते, वो लोगों को मालूम है। राहुल गांधी कहते हैं मराठी कॉपी दिए क्या आपको? किसी मुस्लिम संगठन ने किसी ने नहीं भेजा अभी तक। नहीं, अभी तक तो ऐसे भेजी नहीं है। और एक मेरे लिए अलग से छापी रहेगी तो फिर वो अलग बात है। उधर कुछ मराठी वेराइटी में कुछ नहीं होता, मेरे पास कोई भेजा ही नहीं है अभी तक कुछ। राहुल गांधी कहते हैं कि RSS जैसे पार्टी नेताओं, जो लीडर वरिष्ठ नेता RSS में उनके पास किसी प्रकार का दिल नहीं है, भावना नहीं है उनके पास। कैसे देखते हो राहुल गांधी ने अपनी खुद की पार्टी संभालनी चाहिए, घर संभालना चाहिए। खुद के घर में आग लगी है, दूसरे के घर में झाँक के उसको कुछ मिलने नहीं वाला है। खुद की पार्टी आहिस्ता आहिस्ता खत्म होती जा रही है, अस्तित्व खत्म हो जा रहा है उनके नेतृत्व के वजह से। तो पहले खुद के पार्टी पे ध्यान डाले। राणे सर, बीते दिनों CM फडणवीस द्वारा सदन में एक बयान दिया गया जिन्होंने कहीं न कहीं उद्धव ठाकरे को एक ऑफर दिया था साथ आने का लैंड्स का। इस पर उद्धव ठाकरे रिया करते हुए कहते हैं ये अंदर की बात है। ये अंदर की बात क्या है, कुछ बता सकते हैं? ऐसा कुछ ऑफर विफर नहीं दिया था। हम लोग उधर ही, मैं उधर पीछे ही बैठा था, अभी आप लोग को वो ऑफर लगा, हम लोग को ऑफर नहीं लगता है। वो हम लोग अंदर बाहर की कुछ बात नहीं है। जो है हम लोग आज हम महायुति में एकनाथ शिंदे साहब की शिवसेना और हमारे अजीत दादा की राष्ट्रवादी, उनके साथ में हम लोग बहुत ताकत से लोगों के लिए काम कर रहे हैं। खत्म हुए आदमी को कौन साथ में लेगा? आज के इंटरव्यू में जो सामना में इंटरव्यू छपा है उसमें ये कहा जा रहा है कि जो बिहार में SIR किया जा रहा है, चुनाव आयोग एक तरह से हिंदुओं के जरिए NRC ही करने की कोशिश कर रही है। ये NRC सिर्फ मुसलमानों के खिलाफ नहीं, ये हिंदुओं के खिलाफ भी है और उसी तरीके की ये कोशिश है जो आगे चल के चिंता है कि महाराष्ट्र में भी इसको लागू किया। कास्ट सेंसस बोल रहे ना, कास्ट सेंसस की बात है। SIR वोटिंग लिस्ट में जो वहाँ पर परीक्षण किया जा रहा है चुनाव आयोग के द्वारा, वो बारे में मैं इन्फॉर्मेशन लूंगा और फिर ही बात करूँगा। नितिन जी, के बारे में इन्फॉर्मेशन। इस्लामपुर का नाम चेंज किया गया, ईश्वरपुर। आपने भी वहाँ पर रैली निकाली थी। आप क्या इसके अलावा भी कोई अन्य शहर है, गाँव है? वो मांग हमारे डॉक्टर हेगड़ेवार जी की थी, उसके बाद बाला साहब ठाकरे जी ने भी वही मांग आगे लेके गए थे। और आज हमारी हिंदुत्ववादी सरकार ने जो वो सभी लोगों की, वहाँ के लोगों की इच्छा थी,
कि उसको इस्लामपुर बदल के उसको ईश्वरपुर किया जाए, उस तरीके का निर्णय हमारे सरकार ने ले लिया है। खुलताबाद की भी नाम चेंज करने की मांग ये मुझे लगता है कि हिंदू राष्ट्र में सब हिंदू ही नाम होना चाहिए ना। हम पाकिस्तान में बोलते हैं क्या सिद्धिविनायक मार्ग लगा उधर कुछ नाम ऐसा रखेंगे क्या? राम मंदिर मार्ग ऐसा उधर एक नाम दे दो, चलेगा क्या पाकिस्तान में, इलाहाबाद में? तो फिर हम हमारे हिंदू राष्ट्र में क्यों रखें उसको? सर आलमगीर औरंगजेब का जो एक बोर्ड लगा हुआ है खुलताबाद में उसके कब्र के बाहर, वो हटाने की भी मांग आपकी सरकार से की गई है। वो कार्रवाई कब हो सकती है सर? क्या उस पर भी एक्शन होगा? देखिए ऐसा है, कार्रवाई कोई भी करना है वो तो आपको बता के नहीं करेंगे, क्योंकि फिर आपके वजह से कार्रवाई रुक जाएगी। थैंक यू।